श्रीधर धरधारी कुशलव रामायण ऐकती कुशलव रामायण नाती कुशलव रामायण याचे सजीव पुत्र राज कुशलव रामायण नाती कुशलव रामायण नाती हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना। जो अनपढ़ा हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ। पीछे जो लोग खड़े हैं वो भी आगे आ जाए, आगे आ जाइए, बैठिए आप लोग, आगे स्थान ग्रहण करें। जो पीछे हैं साइड में हैं सब कोई चेयर पर बैठ जाएं। कार्यक्रम अभी कुछ ही समय में हम शुरू करने जा रहे हैं। काठी क्षेत्र से यहाँ पे आए हुए सभी गणमान्य अतिथि, वरिष्ठ बाबूजी लोग, शक्ति स्वरूपा माताएं, बहनें, देवतुल भाइयों, आज जो यह कार्यक्रम होने जा रहा है हिंदू जागृति के ऊपर, उत्साही जन समुदाय को देकर के ऐसा हमें अनुभव होता है कि जब हिंदू एकजुट होता है, खड़ा होता है, तो उसकी शक्ति विशाल होती है। भाइयों बहनों, हम सभी भले ही अलग अलग घरों से या परिवारों से आए हुए हैं, लेकिन एक ऐसी विचारधारा है, एक ऐसी सोच है जो कि हम सभी को इकट्ठा करती है, वो हमारा है हिंदू सनातन संस्कृति। आज इस हिंदू सम्मेलन का मुख्य उद्देश्य यही है, समाज में सद्भाव, एकता और जागरूकता को बढ़ावा देना। सबको एकता के से भर दें, अपना संपूर्ण जीवन इस उद्देश्य के प्रति समर्पित कर दें कि आज हमारा पूरे क्षेत्र में यह मंत्र गूंजता रहे। यही इस सम्मेलन का मुख्य उद्देश्य है। कोई भी शुभ कार्य हम करने जाते हैं तो सबसे पहले हम ईश्वर की प्रार्थना करते हैं, हम आह्वान करते हैं। इस कार्यक्रम की शुरुआत करने से पहले हम सभी अपने उस परम सत्ता परमेश्वर का याद करेंगे उनको। आप सभी कमर सीधी करके बैठें, नेत्र बंद कर लें, हमारे साथ ओम का उच्चारण करेंगे, उसके बाद मंगलाचरण करेंगे। मंगलाचरण के लिए हमारे स्वयंसेवक 3-4 इस साइड आ जाएं। यहाँ पे पुष्प की
पंखुड़ी रखी है, सबके ऊपर पुष्प की वृष्टि करेंगे। 4 स्वयंसेवक पीछे से आ जाएं, 4 स्वयंसेवक खड़े होकर आ जाएं। ये जो प्राण चित्र प्रवाहित हो रही है उसको हम अपनी श्वासों के द्वारा अंदर ग्रहण कर रहे हैं। हम उस परमपिता परमेश्वर को ध्यान करें जिसने हमें इस धरती पर मुख्य उद्देश्य के लिए हमें भेजा है। उस परम चेतना का ध्यान करें, नेत्र बंद कर लें, कोई बातचीत न करें। मेरे साथ 3 बार का लंबा ओम का उच्चारण करेंगे, उस परम सत्ता का ध्यान करेंगे। नेत्र को बंदी रहने दें। दोनों हाथों को आपस में रब करें, दोनों हाथों को आपस में रब करें। रब करने के बाद अपने नेत्र के ऊपर ले जाएं, धीरे से धीरे नेत्र को खोलें। देखिए हम सभी का भी ध्यान कहाँ भटक रहा था, कहाँ आ गया। ये है हिंदू संस्कृति की ताकत, पावर बोलते हैं इसको। तो हमारे अंदर भूख हो परम पिता परमेश्वर से जुड़ने की, तो भगवान हमारे पास बिल्कुल आएंगे। आप सभी नेत्र बंद कर लें। आपके ऊपर वेद मंत्र हो, वेद मंत्र होगा, वेद मंत्र के द्वारा आपके ऊपर पुष्प की वृष्टि होगी। भावना करना है कि हमारे ऊपर देव अनुग्रह बरस रहा है, हमारे ऊपर भगवान पुष्प के रूप में वर्षा कर रहे हैं। हम सभी सौभाग्यशाली हैं। इस एरिया में करीब मुझे लगता है कि 2 से 3 हजार लोग होंगे, लेकिन बैठे भैया आप सभी ना सबके ऊपर पुष्प की वृष्टि करना है। मंगलाचरण होगा। चलिए आगे आप लोग आइए। ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वागुं सत्समितिर्विदायो। ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरिः। अभी नवरात्रि का विशेष समय है। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु प्रज्ञारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमः। मार्गदर्शन अपने हिंदू सनातन संस्कृति के ऊपर हम लोग विशेष वक्ताओं का, जो हम सबका सौभाग्य है आज वो यहाँ पे उपस्थित हुए हैं, उनका उद्बोधन हम सभी सुनेंगे। इसके बाद अंत में भोजन प्रसाद होगा, उसके बाद कार्यक्रम का समापन किया जाएगा। भाइयों बहनों, भारतीय संस्कृति में दीपक केवल प्रकाश का प्रतीक नहीं होता है, यह ज्ञान, जागरूकता और सकारात्मकता का प्रतीक भी होता है। हमारे उपनिषदों में कहा गया है तमसो माँ ज्योतिर्गमय। हे माँ ज्योति, आप मुझे अंधकार से प्रकाश की ओर ले चलें। दीपक की और भी इसका फिलॉसफी जाने, इसके ज्ञान जो छिपा हुआ है वो अलग है। हम सोचते हैं केवल दीपक जला दे, केवल दीपक जल गया, नहीं। दीपक से प्रकाश निकलता है, रोशनी निकलता है। कहीं अगर अंधकार में जला दें तो दीपक प्रकाश फैलाता है। तो हमारा व्यक्तित्व, हमारा चिंतन ऐसा हो कि जिस स्थान पे जाएं वहाँ प्रकाश फैले। कोई बोले कि हाँ यार किस प्रकार का व्यक्तित्व हमारे पास आया है जो हमें ज्ञान प्रदान कर गया। इसके अलावा दीपक की जो लौ होती है, लौ हमेशा उसका अपर साइड में जाता है। आप कितना भी उसको कवर करें बस वो कभी नीचे नहीं जाता है। हमारे जीवन में भी अगर किसी प्रकार की कोई ऐसी परेशानियां आती है तो हमें हतोत्साहित नहीं होना चाहिए, डट करके उसका मुकाबला करना चाहिए। हमें शिक्षा कहाँ से मिलता है? दीपक से मिलता है। इसके अलावा दीपक में प्रखरता है। प्रखर, हम क्या हो आज हो गए हैं, शिथिल हो गए। नहीं, दीपक हमें शिक्षा देता है प्रखरता का। उसके अंदर तेज है, प्रकाश है, तो हमारे अंदर वो प्रखरता होना चाहिए। जैसे कि इस प्रकार शिवाजी महाराज की तरफ प्रखरता होना चाहिए, महाराणा प्रताप की तरफ प्रखरता होना चाहिए, जिन्होंने अपने हमारे हिंदू संस्कृति के पताका चारों दिशाओं में फैलाया। उस दिव्य ज्योति को अभी हम सभी प्रज्वलित करेंगे।
ओम अग्नि ज्योति ज्योति अग्नि स्वाहा, सूर्य ज्योति ज्योति सूर्य स्वाहा, अग्नि वर्च ज्योति वर्च स्वाहा, ज्योति सूर्य सूर्य ज्योति स्वाहा। ओम ज्योति पुरुषाय नमः। आवाहयामि स्थापयामि ध्यायामि ततो नमस्कारं करोमि। अब सबसे पहले भारत माता का पूजन। भारत माता का पूजन। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। हरि ओम गणनं त्वा गणपतिगुंहवामे प्रियाणां त्वा प्रीतिगुंहवामे दीदीनां नत्वामहे वसो मम्याहं जाने गतमात्मसाक्षिकृतं माम्। ओम बहुत बहुत धन्यवाद सर। बहुत बहुत धन्यवाद सर। पुनः स्थान ग्रहण करें। धन्यवाद। भारत माता का पूजन। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम भूर्भुवस्वः तस्य पितर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो। अभी छत्रपति शिवाजी महाराज का विशेष पूजन हुआ। हमारी छोटी सी बिटिया है, उसके शिवाजी महाराज के प्रति जो समर्पण है। सर्वांना विनंती करते, उभे राहा। बहुत बहुत धन्यवाद आपका। आपकी ये प्रेरणा हम सभी को भी प्रेरित करता है। शिवाजी महाराज ने जिस प्रकार हिंदू स्वराज की स्थापना की, उस हिंदू स्वराज के लिए हम सभी अपना सर्वस्व निछावर कर दें। हिंदुत्व की स्थापना के लिए शिवाजी महाराज ने इस राष्ट्र के उत्थान के लिए जो किया, वो हम सभी की प्रेरणा का स्रोत है। भाइयों बहनों, हमारी परंपरा हमें एक अत्यंत सुंदर और गहरा सूत्र प्रदान करती है। हिंदुः शूद्रः सर्वे न हिंदू पतितो भवेत्, मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता। इसका अर्थ है सभी हिंदू भाई बहन समान हैं। ये भाई बहन जो भारत माता की इस मिट्टी में जन्म लिए, इसलिए किसी भी हिंदू को कभी भी पतित या बहिष्कृत नहीं माना जाता। और इस प्रकार हिंदू धर्म की रक्षा करना तथा समाज में समानता को बढ़ावा देना ही हमारा परम कर्तव्य है। यही हमारा पवित्र कर्तव्य है। हमारे शास्त्र भी यही उद्घोष करते हैं, धर्मो रक्षति रक्षत, अर्थात
जो धर्म की रक्षा करता है, धर्म उसकी रक्षा करता है। अब आगे हम बढ़ते हैं कार्यक्रम की। सबसे पहला कार्यक्रम गणेश वंदना व कथक नृत्य। इसके लिए ध्रुव ग्लोबल स्कूल में 5th स्टैंडर्ड पढ़ती हैं। आप सभी के तालियों की गड़गड़ाहट से मैं उसका बिटिया का इस स्थान पे आमंत्रण करता हूँ। सर्वे कौतुक फैलनाथ। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय
त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं फलमिदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अव त्वं माम् अव भगवानम् अवशोकानम् अवधातारम् प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्ततिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं भुवनत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारशिरोविनिजं त्वं शक्तिरात्मकः त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रं त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वनो गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतः अध्ययनेषु तारेण रुद्धम् एतत्तवम् अनुस्वरूपं गकारोर्वरूपम् अकारो मध्यमरूपं गणपतिः विश्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चन्द्रमुखं वासनं हंसायनं रदं च वरदं हस्ते विभ्राणं मूषकगजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तदानुयुक्ताङ्गं पुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारम् अच्युतम् आदिभूतं च दृष्टो प्रकृते पुरुषात्मरम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो गणपतये नमो गणपतये नमो गणपतये नमस्ते लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः एतत्सर्वशिष्योदिते सब्रह्मभुजाय कल्पते स सर्वतरसुमेधते स सर्वविघ्नेन बाध्यते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायं पापं नाशयति रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः पापो भवति सर्वविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति शिष्याय यो यदि मोहास्यात्पाप्यान् भवति सर्ववर्णार्यम्यं कामदये तं कमलेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाणी भवति चतुर्भ्यामलक्ष्मण जपति सत्यामाण भवति स यशोवाण भवति विद्यावर्णवाक्यं ब्रह्मवाद्यावरणं विद्यात् न विवेकी न जाचने यो वाङ्मयति स यज्ञो मनो भवति यो राजयति स यशोवाण भवति स मेधावाण भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमाप्नोति यदि सर्वलभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् गृहीत्वा सूर्यवर्चस्वे भवति सूर्यग्रहे महानद्यां महिमासनिनो वादास्य चन्द्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति य एवं वेद इत्यवदिशत् ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं भर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं
भीमाश्च वीर्यदत्राः उदिरे कदले पुष्पवासस्तनूभिः यशेम देवैर्ब्रह्मजायुः ॐ वत्सेन इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः विश्ववेदाः स्वस्ति नः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः इति श्रीगणपति अथर्वशीर्षं समाप्तम्। रूप से ये संचालित कर रहे हैं। मैं आमंत्रित करता हूँ सचिन बोधने जी का कि आकर के एक शास्त्रीय गायन हम सबके बीच प्रस्तुत करें। आदरणीय सचिन बोधने जी। नमस्कार. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे संमेलन होत आहे आणि एक ऊर्जा मिळते. त्याच्यामध्ये कलाकाराला संधी मिळाली की तो संधी साधून घेतोय. त्या पद्धतीने मी या ठिकाणी आपल्या समोर सुरुवातीला एक मराठी गीत सादर करणार आहे, जो समानतेचा संदेश आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. आणि तेच गीत उबंटू पिक्चरमध्ये फिल्म म्हणजे दिग्दर्शित केलं जातं. आणि हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर सर्व भाषिकांमध्ये ज्यांना मराठी समजणार नाही, जर इकडे कार्यक्रमाच्या आयोजकांनी जर मला 2 गाण्याची संधी दिली तर नंतर मी जय हो शंकरा हे गीत सादर करण्याचा प्रयत्न करेन. सुरुवातीला मी गातोय हीच आमची प्रार्थना. सगळेजण माझ्यासोबत जॉईन झालं तर खूप आनंद वाटेल. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्मजाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. धर्मजाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. पुन्हा कसरो मनावर शुद्धतेचे कांगणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. थैंक यू सो मच. कहीं भी हो बढ़ चढ़ करके अपना भाग लेते हैं और मानव कल्याण में अपना सहयोग प्रदान करते हैं. उसी के उपलक्ष्य में एक पुस्तक का विमोचन हमारे मुख्य अतिथि और नगर सेवक के माध्यम से किया जा रहा है. जोरदार तालियां. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के 100 वर्ष के पूर्ण होने के उपलक्ष्य में पुस्तक का विमोचन आज मुख्य अतिथि एवं नगर सेवक के माध्यम से किया जा रहा है. बहुत बहुत धन्यवाद आप सभी का. अब इनका स्वागत के लिए हम अपने सबसे पहले नागेश जोशी जी का स्वागत. मोहन जी
आदरणीय मोहन जी आइए, नागेश जोशी सर का स्वागत करें। आप यहीं पे खड़ा। उसके बाद भारती खतिके जी, मातृशक्ति, आप यहाँ पे आ जाएं अपने वर्षाट आपके ताई का स्वागत के लिए। मोहन जी, नागेश जोशी सर का स्वागत करें आप, नागेश जोशी सर का। मोहन सर, नागेश जोशी सर का स्वागत करें तालियों से। वर्षाट आपकी ताई का। तालियां, थोड़ा तालियां कम न हो हम सभी का स्वागत के क्रम में। अगला महेश देशपांडे सर का, नायक सर करेंगे स्वागत। हमारे नगर सेवक निवृत्ति अंधा बांदल साहब का बाबा साहेब चल पौड़ से चल। हमारे कुंडी क्षेत्र के वडाई वार्ड क्षेत्र के नगर सेवक आदरणीय निवृत्ति अन्ना बांदल साहब का स्वागत, जोरदार तालियां हो। इसके बाद दत्तात्रेय नाना बादल साहब का, संतोष नायक साहब, दत्तात्रेय बाबा बादल साहब का बहुत बहुत धन्यवाद। हमारे मुख्य अतिथिगण, नगर सेवकगण, आप सभी भी अपना स्थान ग्रहण करें आगे के हम कार्यक्रम करने। हिंदू धर्माचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज। जय भवानी, जय भवानी। हमारी आयु 75 है, 75 साल। लग नहीं जाएगा कि आप 75 साल के हैं। अंधार फार झाला, अंधार फार झाला, आता थोडा दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे। अरे पाठीवरती आमच्या असे शिवरायाचा हात, पाठीवरती आमच्या असे शिवरायाचा हात, मोडेल पण वाकणार नाही, अशी ही मर्द मावळ्याची जात, अशी ही मर्द मावळ्याची जात। डोळ्यातून अश्रूची धार कधी काढू नका, डोळ्यातून अश्रूची धार कधी काढू नका, जीवनाला भार कधी मानू नका, आणि शिवरायाची शपथ, जीवनात हार कधी मानू नका, जीवनात हार कधी मानू नका। शिवनेरीवर शिवा जन्मला, शिवनेरीवर शिवा जन्मला, सर्व राज्यांचा अधिपती। शिवरायाचे मावळे आम्ही, आम्हाला नाही कुणाची भीती, दैवत छत्रपती, आमचं दैवत छत्रपती। पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं, पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं, और तूफान से टकराता है उसे छत्रपति शिवाजी महाराज कहते हैं। जय भवानी, जय शिवाजी। चांद की चांदनी सितारों में, चांद की चांदनी सितारों में हमारे छत्रपति हजारों में, लाखों में, करोड़ों में। होली इज कलरफुल, होली इज कलरफुल, दिवाली इज लाइटफुल, और लाइफ इज जॉयफुल। छत्रपति शिवाजी महाराज इज पावरफुल, पावरफुल। फूल है गुलाब का, फूल है गुलाब का, लगता बड़ा सुंदर। छत्रपति शिवाजी महाराज तो है हम सबके दिल के अंदर, हम सबके दिल के अंदर। आले 100 गेले 100, आले 100 गेले 100, आमचे शिवाजी महाराज एक नंबर, एक नंबर। रयतेच्या मनामनावर, महाराष्ट्राच्या कणाकणावर, इतिहासाच्या पानापानावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। 65 किलोची तलवार, आपल्याला 5 किलोचं वजन उचलत नाही। 65 किलोची तलवार आपल्या पोलादी हातात पेलतो, त्याचं नाव येसाजी। हात तुटला तरी छातीची ढाल करून कोंढाणा सर करतो, त्याचं नाव तानाजी। मुंडक छटलं तरी हजारो गनिमाशी झुंज देतो, त्याचं नाव बाजी। अवघ्या 8 तासात
पुणे ते दिल्ली अंतर कापून अटके पार झेंडा लावतो त्याचं नाव धनाजी. शत्रूच्या गोठा शिरून त्याच्या तंबूचे कळस कापून आणतो त्याचं नाव संताजी. चौतळून आलेल्या वाघाला उभा फडतो त्याचं नाव छत्रपती संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. त्याचं नाव छत्रपती शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. बहुत बहुत धन्यवाद काका, बहुत जोरदार तालियां हो जाए काका के लिए. आदरणीय हमारी नगर सेवक पधारी हैं, उनका स्वागत सम्मान वादिताई के द्वारा. जोरदार तालियां हो हमारी नगर सेवक गुंडी बराजीवाड़ी क्षेत्र की. ये सचिन गुले जी पधारे हैं. मैं आमंत्रित करना चाहता हूं हमारे आज के प्रथम वक्ता हिंदू जनजागृति समिति के श्री नागेश जोशी जी का. नागेश जोशी जी ऐसे पेशे से वे मैकेनिकल इंजीनियर हैं. वर्तमान में वे एक निजी संस्थान में विभागाध्यक्ष के पद पे कार्यरत हैं. पिछले 15 वर्षों से वे हिंदू जनजागृति समिति के माध्यम से धर्म प्रचार के कार्य कर रहे हैं. मैं आदरणीय जोशी साहब से विनम्र अनुरोध करता हूं कि वे अपने उद्बोधन से हम सबका मार्गदर्शन प्रदान करें. आदरणीय नागेश जोशी जी, जोरदार तालियां से स्वागत करें नागेश जोशी जी का. नमस्कार सर्वांना, आवाज ऐकू येतोय? हिंदू राष्ट्र स्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण, हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्त्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता, येथील ग्रामदेवता यांच्या चरणी मी वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. आणि येथे तुम्ही जमलेल्या हिंदू बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार आणि अभिनंदन की हिंदू संघटनाच्या अशा या कार्यक्रमामध्ये तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित आलेला आहात. नुकताच गुढीपाडवा झाला. गुढीपाडवा म्हणजे आपली नवीन वर्ष. परंतु आज जर आपण विचारलं की आपलं जे वर्ष आहे ते कुठलं वर्ष चालू आहे, तर बऱ्याच जणांना सांगता येणार नाही. कारण बऱ्याच जणांच्या मनात 2026 हेच आपलं वर्ष आहे, हीच आपली कालगणना आहे, हे ठसलेलं आहे. तर आपण समजून घेऊया की आपलं जे सध्या जे वर्ष संपलेलं आहे ते कलियुग 5127, म्हणजे कलियुग होऊन त्यानंतर 5127 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आपण 5128व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडर प्रमाणे बघायला गेलं तर त्यांचे 2000 वर्षात झालेले आहेत. त्यांचा इतिहास 2000च्या पेक्षा जर मागचा ज्यादा विचारला तर त्यांना सांगता येणार नाही. जर हिजरी सन बघितला तर 1400-1500च्या आसपास आहे. त्याच्या अगोदरचा इतिहास त्यांना नीट सांगता येत नाही. मात्र आपण हिंदू संस्कृतीत जी काही कालगणना करतो ते ब्रह्मदेवानं सृष्टीचा पहिला दिवस जेव्हा तयार केला, चैत्र शुद्ध प्रतिपदा, तेव्हापासून आपण कालगणना करतो. आणि ती कालगणना इतकी प्रचंड आहे. आपल्या कलियुगाचे वर्ष आहेत 4,32,000 वर्ष. द्वापर युग आहे ते कलियुगाच्या दुप्पट आहे, ते आहे 8,64,000 वर्ष. जे आपलं त्रेतायुग आहे ते 12,96,000 वर्षांचं आहे आणि सत्ययुग म्हणजे 17,28,000 वर्षांचं आहे. तुम्ही म्हणाल एवढं पुरेसं झालं, परंतु हे एक युगांचं चक्र आहे. याला एक महायुग म्हणतात. आणि अशी 71 महायुग झालं की एक मन्वंतर होतं, 14 मन्वंतर झालं की एक कल्प होतं. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. ब्रह्मदेवाचे
सध्या 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 51वं वर्ष चालू आहे. म्हणजे आपण किती कालगणना आपण विस्तृत केलेली आहे हे आपल्याला अभिमानास्पद असायला पाहिजे. आणि ते फक्त काही पांडित्य मिरवायला किंवा कुठल्या तरी PhD साठी कालगणना चालू नाहीये, तर आपण आमच्या रोजच्या विधीमध्ये हे आपण कालगणना वापरतो. आपल्या इथं मंत्र म्हटले जातात, द्वितीय परार्धे श्वेताश्वतर मन्वंतरे, श्वेताश्वतर कल्पे वैवस्वत मन्वंतरे. आपण हे सगळे ऐकतो मंत्र जेव्हा म्हणतो, गणेश चतुर्थी असू दे, पाडवा असू दे, प्रत्येक वेळा हे म्हणतो. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळा सांगतो की आम्ही ह्या कालखंडात आहोत, तर देवा आम्ही हा विधी करत आहोत, तर तू आम्हाला जे काही या पूजेचं फळ आहे ते आम्हाला दे. म्हणजे आपण आपला धर्म हा किती प्राचीन आहे आणि किती विज्ञाननिष्ठ आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा पाश्चात्य देश गॅलिलिओला पृथ्वी गोल आहे म्हणून त्याला ठार मारत होते, त्याच्या अगोदर हजारो वर्षांपासून आम्ही नवग्रहांची पूजा करतोय. आमच्या इथं पाणिनीनं जे व्याकरण केलं संस्कृतचं, त्याचे नियम इतके अस्खलित आहेत की आज जे मल्टीलिंग्विस्टिक मॉडेल AI वापरतं ते पाणिनीच्या या अष्टाध्यायी मधल्या नियमांवरती ते वापरलं जातं. आणि तरी आज बऱ्याच संस्था आणि जे काही अर्बन नक्सल आहेत, जे काही मानवतावादी स्वतःला म्हणून घेतात, स्त्रीवादी स्वतःला म्हणून घेतात, अंधश्रद्धावादी स्वतःला म्हणून घेतात, ते आमच्या हिंदू धर्मावरती टीका करण्याचं धाडस दाखवतात. आमच्या धर्मानं सांगितलेलं आहे की मनुष्य जन्म याचं मुख्य का आपल्याला मिळालेलं आहे, तर मोक्ष मिळवण्यासाठी. इतर धर्मात बघितलं तर त्यांची मजल स्वर्गापेक्षा पुढे जात नाही, मोक्षाची कल्पनाच त्यांना करवत नाही. मात्र आमच्या इथं सांगितलंय की फक्त स्वर्ग मिळवला तर ती फक्त सोन्याची साखळी आहे, शेवटी ते बंधनच आहे. ते तोडून ईश्वराशी एकरूप होण्यासाठी आपल्याला हा मनुष्य धर्म मिळालेला आहे. आणि जर आपल्याला ते करायचं असेल तर अर्थ आणि काम हे पाहिजेतच आहेत, परंतु ते धर्माच्या नियमानुसार केले पाहिजेत, तर आपल्याला मोक्ष मिळेल. आणि त्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला 4 ऋण सुद्धा फेडायचे आहेत. कारण हे 4 ऋण फेडलं तर मग आपल्याला मुक्ती आहे. त्यापैकी पहिलं ऋण आहे ते पितृऋण आहे. म्हणजे आपण जन्माला येतो, ज्या कुटुंबात जन्माला येतो, ज्या कुळामध्ये जन्माला येतो, आपण काही जन्मणारे पहिलेच व्यक्ती नाही आहोत. आपल्या अगोदर खापर पणजोबा अशा अनेक पिढ्या, त्यांच्यामुळे आपण आज इथं जन्म घेऊ शकलो. आणि म्हणून ते जेव्हा मरतात सगळेच पूर्ण साधना करून मुक्तीला गेलेत असं आपल्याला वाटतं का? नाही. तर ते इच्छा आकांक्षा राहिल्या तर ते आपल्या इथं आपण मंत्रात म्हणतो ओम महा ओम जन ओम तप, हे सगळे लोक आहेत. सत्य लोकाच्या पलीकडे मोक्ष आहे. परंतु जेव्हा एखाद्या मृत व्यक्तीच्या आशा आकांक्षा अडकतात तेव्हा ते भुवलोकात अडकलेले असतात आणि तेव्हा त्यांना पुढची गती मिळत नाही. आणि म्हणून आपल्या धर्माने सांगितलंय की त्यांना तिथं मदत करायची असेल तर तुम्ही श्राद्ध विधी करा. परंतु श्राद्ध विधी म्हटल्यावरती बऱ्याच जणांच्या अंगावर पाल पडते. अंधश्रद्धा निर्मूलनवाले म्हणतात की हे काय आहे, अंधश्रद्धा आहे. तर मी सांगू इच्छितो, 2012 साली सिल्वरस्टोन स्टॅलोन नावाचा एक, ज्याला रॅम्बो म्हणून सगळे प्रसिद्ध आहेत, हॉलिवूडचा नायक आहे, सगळ्यांना माहिती आहे ना, रॅम्बो नाव ऐकलं असेल. त्याच्या मुलाचा मृत्यू झाला अपघातात आणि त्याला स्वप्नात तो यायला लागला. त्यानं ख्रिस्ती धर्मानुसार सगळे विधी केले परंतु ते काही थांबे ना. त्याला कोणीतरी सांगितलं की जाऊन हिंदू धर्माप्रमाणे हरिद्वारात त्याचं श्राद्ध करा.
आणि त्यानं 2015 साली आपल्या कुटुंबियांना पाठवून हरिद्वारात त्याचं श्राद्ध केलं आणि त्याला मुलगा स्वप्नात येण्याचं बंद झाला. हे आहे आमच्या धर्माचं वैशिष्ट्य, हे आहे आमच्या धर्माचं श्रेष्ठत्व, की आत्म्याला मुक्ती देण्याचा पण विचार आमच्या धर्मात आहे. आणि म्हणून आपण पितृऋणातून मुक्त व्हायचं असेल तर हे विधी केले पाहिजेत. आपल्या ज्या काही दैनंदिन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण पितृऋणातून मुक्त नाही झालो तर अनेक अडचणी येतात. आपल्या कुटुंबियांना आपण म्हणतो की एखादा विद्यार्थी हुशार आहे, सगळा अभ्यास पण करतो, परंतु म्हणावं तसं यश नाही. हे पितरांचे त्रास असतात. कारण ज्या पद्धतीनं पितर अडकलेले असतात आणि आपण त्यांच्यासाठी काही नाही केलं तर मग ते त्रास देतात की मला इथनं सोडव. कारण आपण पितरांची प्रॉपर्टी मात्र लगेच घेतो, परंतु त्यांना जर मुक्त करायचं असेल त्याच्यासाठी मात्र आम्ही काही नाही करणार. हे आपल्या धर्मात निषिद्ध आहे आणि म्हणून श्राद्ध विधी केला पाहिजे. अगदीच आपल्याला हा त्रास होऊ नये असं वाटत असेल म्हणजे काय, किंवा सगळं चांगलं असतं परंतु पैसा कुटुंबात टिकत नाही, बऱ्याच आर्थिक अडचणी येत राहतात, कारण समजत नाही, उद्योगात यश येत नाही, हे सगळे पितृदोषांमुळे होतं. आणि मग आपण कुठल्या तरी ज्योतिषाला थकून बागून पत्रिका दाखवतो, तो सांगतो पितृदोष आहे, कुठेतरी विधी करा. मात्र जर आपण श्राद्ध विधी नियमित केले तर हे करायची गरज नाही. त्याचबरोबरीनं जे काही भोवलोक आहेत त्याचे देव आहे श्री गुरुदेव दत्त, त्याचा जर आपण नामजप केला रोज, जर त्रास तीव्र असेल तर किमान 9 माळा तरी आपण नामजप केला पाहिजे. जर मंद त्रास असेल तर 3 माळा तरी रोज आपण श्री गुरुदेव दत्त हा नामजप केला पाहिजे, म्हणजे आपण या ऋणातून मुक्त होऊ. आपल्याला आणखीन एक ऋण सांगितलेलं आहे आणि ते ऋण आहे देव ऋण आणि ऋषी ऋण. म्हणजे ईश्वराने सगळी सृष्टी निर्मिती केली आणि ऋषी मुनींनी ईश्वरापर्यंत कसं पोचायचा हा मार्ग दाखवला. वेद, पुराण, उपनिषद यांची सगळ्यांची रचना केली. तर मग आपलं कर्तव्य काय आहे? तर आपलं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आचरण करून आपण त्या मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या इथं सगळ्यात खालची पातळी म्हणजे आचार धर्म. आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला काहीच नाही जमलं तरी रोज आचार धर्म तरी तुम्ही अंगीकारा. आचार धर्म म्हणजे काय? आम्ही सकाळी उठल्यावरती पृथ्वी मातेला प्रार्थना करणं की तुला माझे पाय लागतायत, मला क्षमा कर. आंघोळ केल्यानंतर देवपूजा करणं. जेव्हा आपण जेवण जेवतो तेव्हा देवाला प्रार्थना करणं की तुझ्यामुळेच मला हे जेवण मिळत आहे. आणि आपले सगळे सण उत्सव हे आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे साजरे करणं. आणि त्याच्यात एक सगळ्यात मोठा भाग आहे की आपण ज्या कुलात जन्मलेलो आहोत त्या कुलाला एक कुलदेवता मिळालेली आहे. आपली कुणी महालक्ष्मी असेल, कुणाची भवानी माता असेल, तर आपण त्या कुलदेवतेचा नामजप केला पाहिजे. कारण आपल्या कुलाला तारणारी ती देवता आहे. अध्यात्मशास्त्र सांगतं की जेव्हा आपण कुलदेवतेचा नामजप करतो तेव्हा प्रारब्धामुळं, म्हणजे आपण मागं काही पाप कर्म केला असेल तर त्याच्यामुळे जर आपल्याला त्रास होत असतील तर कुलदेवतेच्या उपासनेला ते त्रास कमी होतात, व्यावहारिक अडचणी नष्ट होतात. आणि एकदा हे झालं की मग आपल्या सगळ्यांना इथं जमलेल्यांना धर्म कार्य करायचं आहे, राष्ट्र कार्य करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला वेळ मिळेल. नाहीतर आज आपण आपल्या अनेक कौटुंबिक अडचणीत अडकलेलो असतो आणि मग आपण म्हणतो की आपण म्हटलं की सभेला या 1 तास, सेवेला या 1 तास, आपल्याला वेळ देता येत नाही. परंतु जर कुलदेवताचा नामजप आपण रोज केला तर आपल्याला हे करणं सोपं जाईल. आणि कुलदेवतेचा नामजप करायला कुठलंही बंधन नाही, तुम्ही येता जाता नामजप करू शकता. समजा आपली कुलदेवता लक्ष्मी महालक्ष्मी आहे तर आपण श्री महालक्ष्मी देव्यै नमः असा आपण नामजप केला पाहिजे. जर आपली कुलदेवता ही जर भवानी माता आहे तर श्री भवानी देव्यै नमः आपण नामजप केला पाहिजे. तर त्यामुळे आपलं ऋषी ऋण आणि आपलं जे देवतांचं ऋण आहे ते फिटण्यास मदत होईल. आणि शेवटचं जे ऋण आहे ते म्हणजे समाज ऋण. आता समाज ऋण फेडण्यासाठी समाजाचा सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे?
व्यक्तीपासून कुटुंब बनतं, कुटुंबापासून कुलं बनतं, कुलापासून समाज बनतो. आणि त्यामुळे त्याचा एक बिल्डिंग ब्लॉक म्हटलं तर ते म्हणजे कुटुंब आहे. आपली शास्त्र सांगतात की कुटुंबामुळेच सगळ्या परंपरा धर्म हा वाचलेला आहे. परंतु आज आपण परिस्थिती काय बघतो? आज महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आणि एकंदरीतच भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं आहे. कॅमेऱ्याचं काम आहे. आज आमच्या कोर्टाने आणि धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्थेनं लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिलेली आहे. म्हणजे आम्हाला सगळी सुख हवी आहेत, परंतु जबाबदारी नको. कारण विवाह केला की सासू सासरे दोन्हीकडचे असतील तर त्यांची जबाबदारी व्हावी लागेल. मुलं झाली तर त्यांचं संगोपन करावं लागेल. तर आम्हाला जबाबदारी नको. ही जी मानसिकता आहे आणि त्याला हे जी निधर्मी शासन व्यवस्था जी संविधानात आहे त्याच्यामुळे खतपाणी घाललं जात आहे. त्याच्यामुळे आज कुटुंब आपलं व्यवस्था धोक्यात आलेली आहे. आणि म्हणून आपण जर कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल, कारण त्याचं महत्व आहे. कुटुंबातली व्यक्ती म्हणत नाही की हे माझं घर आहे, म्हणतो का? ते म्हणतो हे आमचं घर आहे, म्हणजे या कुटुंबाचं घर आहे. त्याच्यामध्ये माझ्यातले हेवे दावे जातात आणि आपण त्याग करायला शिकतो. एकदा कुटुंबासाठी त्याग करायला शिकलो की त्यातनं समाजासाठी त्याग करायला लागतो आणि मग राष्ट्रासाठी त्याग करणं सोपं जाईल. आणि त्यामुळं आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण कुटुंब व्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणखीन एक समाजमूळाचा भाग आहे आणि तो म्हणजे जे काही आपण सध्याची परिस्थिती बघतो, हिंदू समाजावरती जी संकट आहेत, मग ते लव्ह जिहाद असेल. आपण बघतो अनेक हिंदू मुलींना फसवून, परवाची सोलापूरची गोष्ट आहे, आपण सगळ्यांनी बातमी ऐकली असेल. एका हिंदू मुलीला दक्ष वैद्य नावाच्या मुलानं जाळ्यात ओढलं. नाव होतं दक्ष वैद्य. घरच्यांनी पण लग्नाला होकार दिला. नंतर त्याची चौकशी केली तर त्याचं नाव निघालं इक्बाल शेख. म्हणजे अशा हजारो मुली आपल्या अशा लव्ह जिहाद सारख्या षडयंत्रांना बळी पडतायत. त्यात त्यांचं पूर्ण बऱ्याच वेळा आपल्या समाजाची धारणा असते की मुलीला संस्कार नाहीत का, आई वडिलांनी लक्ष द्यायला नको का. ही गोष्ट खरी आहे. परंतु एखादा शत्रू जर दबाव धरून आणि शत्रुत्व पत्करून जाळं विणत असेल तर त्यात सापडणं ही काही नवीन गोष्ट नाही. आणि त्यासाठी आपल्याला समाज म्हणून प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मुलींना वाचवलं तर पाहिजेच, परंतु ज्या गेलेल्या आहेत त्यांना परत आपल्या हिंदू धर्मात आणलं पाहिजे. शुद्धी मोहीम आखली पाहिजे. जे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, जे छत्रपती संभाजी महाराजांनी केलं, ते आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावं लागेल. आताच परवा चिंचवड मधली एक गोष्ट आहे की तिथं मिस वर्ल्ड इन युनिक अर्थ ती जी मुलगी अशीच बळी पडलेली होती लव्ह जिहादला, तिला तिच्या मुलांसकट हिंदू धर्मात घेऊन आलेले आहेत. तर अशा पद्धतीच्या कृती आपण केल्या पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद आहेत. हलाल जिहाद आहे, लँड जिहाद आहे. हे सगळे जिहाद जर आपल्याला मोडून आपल्याला पुन्हा एकदा धर्माची स्थापना करायची असेल, पुन्हा एकदा रामराज्य आणलं पाहिजे असेल असं वाटत असेल, कारण त्याची सुरुवात तर झालेली आहे. नुकतंच मागच्या वर्षी कळस चढवला गेला राम मंदिरावरती. म्हणजे राम राज्याच्या खुणा आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत. हे पूर्ण रामराज्यात आपल्याला रूपांतरित करायचं असेल तर आपल्या धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्थेकडून आपल्याला धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राकडे यायला पाहिजे. जे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, जे स्वप्न छत्रपती संभाजी महाराजांचं होतं, जे टिळकांचं होतं, जे सावरकरांचं होतं, जे हेडगेवारांचं होतं आणि जे आता सद्गुरू आठवले त्यांचं आहे. ही जे शिवाजी महाराजांनी ध्येय दिलंय की हिंदू राष्ट्र करायचं, तर ते करण्यासाठी आपल्याला झटावं लागेल. म्हणजे रामराज्यासाठी झटावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागेल. रोज आपल्याला यासाठी धर्मासाठी 1 तास द्यावा लागेल. तर आपण या समाज ऋणातून मुक्त होऊ.
यासाठी अधिक माहितीसाठी आता वेळ कमी आहे, वेगवेगळे आघात होत आहेत आणि हिंदू राष्ट्र कसं येऊ शकतं त्यासाठी 5 एप्रिल रोजी काळे पडळ हडपसर येथे 6 वाजता एक सभेचं आयोजन केलेलं आहे, विराट सभेचं. तुम्हाला इथं अनेक पत्रकं देतील, तर त्याला पण तुम्ही अवश्य या आणि हिंदू राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा असं तुम्हाला आवाहन करतो. इथं संयोजकांनी मला बोलून 4 शब्द मांडण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद नागेश जोशी सर. अपने हिंदुस्तान नागेश जोशी जी का स्वागत किया जाए. अब हमारे पास नगर सेविका हमारी पुणे वराचीवाड़ी उंडी की प्राचीताई हालात आई हैं, उनका हम उषा ताई सोलके ताई से निवेदन करते हुए आए, उनका अभिनंदन करें. उषा ताई आकर उनका स्वागत करें. प्राचीताई हमारी नगर सेविका जो डाक तालियां इनका इस कार्यक्रम में भाग लेने के लिए इसी प्रकार ये आती रहे, हम सबको अपना मार्गदर्शन देते रहे. बहुत बहुत धन्यवाद प्राचीताई, बहुत बहुत धन्यवाद ताई. अब आगे की तरफ बढ़ते हैं. भाइयों बहनों, जैसा कि हम सभी जानते हैं, मातृशक्ति की भूमिका घर की संस्कृति को गढ़ने में, बच्चों के में मूल्यों को संचार करने में और समाज की दिशा तय करने में बहुत ही महत्वपूर्ण भूमिका नारी शक्ति का रहा है. हमारे शास्त्र उद्घोष करते हैं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमते तत्र देवता, यानी कि जहां नारियों का सम्मान होता है वहां देवताओं का वास भी होता है. ये हमारे हिंदू सनातन संस्कृति का गौरव है कि हम नारी को देवी के रूप में पूजते हैं. इस विषय पर मार्गदर्शन देने हेतु मैं आमंत्रित करना चाहता हूं आज की दूसरी वक्ता सॉरी वर्षा प्रमोद दापके जी का. वर्षा दापके जी का शिक्षण स्टैटिक्स बीएससी से, इन्होंने नर्सरी से लेकर के पोस्ट ग्रेजुएट तक बच्चों को गाइड किया है. कुछ सालों तक सावरकर मेमोरियल दादर मुंबई में इन्होंने यूपीएससी क्लास में बच्चों को मैथ्स एवं ज्योग्राफी का शिक्षा दिया है. इसके अलावा रुइया कॉलेज माटुंगा में ब्लाइंड स्टूडेंट के लिए भी इन्होंने रीडिंग और रिकॉर्डिंग पेपर लिखने का बहुत ही बड़ा काम किया है. अभी ये एक हाउस वाइफ हैं. मैं निवेदन करता हूं कि ये हम सबको नारी शक्ति पर मार्गदर्शन प्रदान करें. प्रमाननीय वर्षा दापके. नमस्कार आपको सुनाई दे रहा है? नमस्कार महानुभाव, मातृशक्ति और युवा शक्ति यहाँ और मेरे प्यारे बहनों और भाइयों, आज हम यहाँ इकट्ठा हुए हैं. ये सिर्फ सभा नहीं है, ये है हमारा, ये कार्यक्रम नहीं है. हम लोग यहाँ जीवन का सकारात्मक बदलाव लाने का यहाँ एक समारोह है. इसके लिए मैं आपके सामने कुछ महत्वपूर्ण विषय रखना चाहती हूँ, जो है पंच परिवर्तन. उसमें है स्वदेशी भावना, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, नागरिक अनुशासन एवं पारिवारिक प्रबोधन. इसमें 6 भ आते हैं, जैसे भाषा, भूषा, भजन, भवन, भ्रमण और भोजन. ये सभी अलग अलग विषय नहीं है, ये सब मिलकर एक मजबूत और सुसंस्कृत स्वाभिमानी भारत बनाने का, निर्माण करने का मार्ग है. भारत में एक अद्भुत चीज़ है जो दुनिया में कहीं नहीं है, यह हमारी भाषा. आपको पता ही होगा कि हमारे यहाँ 23 अधिकृत भाषाएं हैं. 123 से अधिक प्रमुख भाषाएं हैं और हम लोग जो रोज की रोज बोलते हैं वो 19,500 से ज़्यादा है. ये भाषा केवल संचार का साधन नहीं है, यह हमारी एक सांस्कृतिक पहचान है. जिस समाज में भाषा जीवित रहती है
वो समाज भी जीवित रहता है। हम हमारे घर में कौन सी भाषा बोलते हैं, हम अपनों को, हमारे बच्चों को कौन से भाषा में शिक्षण देते हैं, इसके बारे में हमें सोचना चाहिए। हमारे भारतीय जो बच्चे होते हैं उनमें भी एक बहुत अच्छी खूबी होती है, वो घर में हमारी मातृभाषा बोलते हैं, घर से बाहर निकलते हैं तो हिंदी में बोलते हैं और स्कूल में तो कंपलसरी इंग्लिश बोलते हैं। तो बच्चा जब भी 5 साल का होता है तो उसको कम से कम 3 भाषा आती ही है। लेकिन आप सबको तो ये अनुभव ही होगा कि जब भी हम लोग बच्चे को समझाते हैं, कुछ भी उसको विचार हम लोग बोलते हैं, तो अगर हम हमारी भाषा में बोले तो उसके ज़्यादा उसको समझता है, उसके दिमाग में भी जाता है। तो हमें ज़्यादा से ज़्यादा हमारी मातृभाषा का ज़्यादा से ज़्यादा उपयोग करना चाहिए, क्योंकि भाषा बचेगी तो ही हमारी संस्कृति बचेगी। और हमारे इसका सबसे बड़ा विद्यापीठ है हमारा घर। जब भी कोई घर में आता है, बड़ा बुजुर्ग, कोई भी सगा सोहरा, तो हम लोग क्या उसे बोलते हैं, उसका आदर करते हैं, सम्मान करते हैं। लेकिन मराठी में हम लोग बोलते हैं कि सोए पातो तो सोयरा। सो हमारी जो मौसी होती है काम वाली, हमारा जो ड्राइवर काका होते हैं, स्विगी वाला होता है या अमेज़ॉन वाला होता है, अगर हम लोग उसको थोड़ा सा गर्मी में पानी दे, वो भी हमारे सोयरे ही है ना, क्योंकि वो भी हमारी सोए देखते हैं। दूसरी बात यह है कि हम लोग अपने घर में बच्चे बोलते हैं, लेकिन हम लोग बच्चों का मन पढ़ते हैं। अगर हम लोग 5 में, आपको पता है यहाँ पे अहिल्यानगर में एक गांव है सरोटे करके, उसमें आदर्श गांव का उसे पुरस्कार मिला है। क्यों मिला? उसमें हर चीज़ के लिए एक भोंगा बजता है, और सबसे मुझे अच्छा लगा शाम को 7 बजे भोंगा बजता है, तभी सारे इलेक्ट्रॉनिक उपकरण जो होते हैं वो बंद। रात को 9 बजे फिर से भोंगा बजता है, आप उपकरण चालू कर सकते हैं। अगर जो नहीं करेगा उसे 50 रुपए का दंड। और 7 से 9 में बच्चे अपना पढ़ाई करते हैं। वो दिन डॉक्यूमेंट्री हुई थी, तभी देखा कि वो बच्चे इतने खुश हैं, शांति से अपना काम करते हैं। हम लोग अपने घर में भोंगा तो नहीं बजा सकते, लेकिन अगर हम लोग एक दिन में एक तय करें कि हम लोग एक थोड़ा टाइम घर पे बैठेंगे, एक दूसरे के साथ बातचीत करेंगे, तो ज़्यादा अच्छा रहेगा। आपको नहीं लगता? वैसे फिर एक दूसरे में संवाद भी बढ़ेगा, एक दूसरे में पॉजिटिविटी बढ़ेगी। क्या गलती है, क्या किसको कुछ प्रॉब्लम है, हर एक को समझ में आ जाएगा। तो वो हम लोग ट्राई कर सकते हैं। आजकल हर कोई बोलता है कि मैं अकेला हूँ, कोई किसी के घर पे नहीं आना जाना चाहता, एक दूसरे से नहीं मिलना चाहता। लेकिन ऐसा होता है हमेशा कि अगर कुछ घर पे कोई भगवान का कार्य है तो नॉर्मली लोग एक दूसरे के घर पे जाते हैं। तो अगर हम हफ्ते में एक बार कुछ सत्संग करें, कुछ पूजा रखें, कुटुंब आजू बाजू के दोस्त लोग एक साथ आके, तो कितनी पॉजिटिविटी मिलती है। हमारे यहाँ तात्या टोपे नगर में हर शनिवार को वो लोग हनुमान चालीसा बोलते हैं। इतना माहौल पूरा, अभी मराठी में बोले तो वातावरण नुसतं भरावून जातं। सगळीकडे जय श्रीराम, जय जय हनुमान की जय, याचा इतका गजर असतो। सब छोटे बड़े बूढ़े सब वहाँ आ जाते हैं, बहुत ही अच्छा होता है। हम लोग अपना समाज करके ये कुछ कर सकते हैं। दूसरी बात, सब लोग एक साथ कभी आते हैं बर्थडे सेलिब्रेशन को। बर्थडे सेलिब्रेशन ठीक है, लेकिन हम लोग अपना जन्मदिन तो ये कर सकते हैं। बर्थडे सेलिब्रेशन क्या करते हैं, हैप्पी बर्थडे टू यू करते हैं, मोमबत्ती बुझाते हैं, हो गया बर्थडे सेलिब्रेशन, केक काटते हैं। लेकिन अगर उसी दिन हम लोग दीप पूजन करें, जिसका बर्थडे है उसको हम लोग उसकी आरती उतारें। हम लोग की संस्कृति ये तो नहीं है ना कि हम लोग दिए बुझाए। हम लोग की संस्कृति क्या है, दिए जलाने की हम लोग की संस्कृति है। कर सकते हैं,
हैप्पी बर्थडे टू यू बोलने से अच्छा है कि हम लोग क्या जन्मदिनम तुभ्यम, शुभ जन्मदिनम तुभ्यम, ये जो संस्कृत श्लोक है अगर वो बोले वो उसको भी अच्छा लगेगा। और संस्कृत से तो आपको पता ही है दोनों ब्रेन हमारे एक साथ उद्दीपित हो जाते हैं। दूसरी कौन सी भाषा से? हमारी जो संस्कृत भाषा है वो ज़्यादा साइंटिफिक है कि नहीं। दूसरी बात हम लोग करते हैं कि हमारा धर्म हम लोग को वही समझाता है कि नर और नारी कि कहाँ भी जाओ नर की जगह अलग, नारी की जगह अलग होती है। हमारा धर्म कभी नहीं हमें बोलता नर नारी अलग है, वो बोलता है परस्पर पूरक है। हलाहल का तो सबने सुना है कि जब भी निकला समुद्र मंथन से हलाहल विष, तो देव दानव दोनों गए थे शिव के पास, बाबा बचा बचा हम लोग को। लेकिन शिव ने भी बोला कि बाबा नहीं हो सकता। लेकिन क्या हुआ आगे? शिव ने वो विष पी लिया, लेकिन वो उसके गले तक पहुंचा, पेट में नहीं पहुंचा, क्योंकि पार्वती ने उसका गले के यहाँ अपने दोनों हाथ से उसे पकड़ के रखा। पीना जरूरी था, जग को बचाना जरूरी था, लेकिन ये तो शिव ने इसके लिए वो पार्वती ने उसके मुंह ओठों तक दे दिया, पेट में नहीं जाने दिया। यही तो हमारा धर्म हमें सिखाता है। और एक बात है, हमारा धर्म के कौन सी भी देवी देवता हो, हर एक के हाथ में शस्त्र होता है। कौन सा भी देव देखिए आपका बिना शस्त्र का होता है? नहीं, हमारा हर एक देव और हर एक देव का एक स्पेसिफिक शस्त्र है। हाँ, एक पंडरी दया को छोड़िए, वो करकटावरी करके खड़ा है, लेकिन वो भी आप हमेशा अपने बच्चों को वो भी सिखाइए कि अपना रक्षण करना ये हमारा पहला कर्तव्य है। दूसरी बात यह है कि हमारा ऐसे बोलते हैं कि हमारी जो माँ होती है वो बच्चे की पहली गुरु होती है। अपने शिवाजी महाराज, जीजाबाई के बिना उनका नाम उनका ये कभी कंप्लीट होता नहीं होता है। तो हमारे राष्ट्र पुरुष भी यही बोलते हैं, राष्ट्र पुरुष बोलते हैं, लेकिन उनके पीछे राष्ट्र माता भी होती है। हमारे मैकॉले सिस्टम ने हमारे जो वीरांगना है उनका कभी नहीं सिखाया। रानी यल्लम्मा, राम प्यारी, इनका कभी नहीं सिखाया, लेकिन उनका भी आप अपने बच्चों को बोल सकते हो, है कि नहीं। और आजकल तो जो पिता होता है वो भी माँ के साथ बच्चों के लालन पालन में उसका साथ देता है। तो देखिए, नर नारी का उदाहरण तो आपके घर से ही चालू होता है। तो बच्चों को यही हमारे धर्म का वैशिष्ट्य है। तो यही अपने बच्चों को भी सिखाइए कि अपना धर्म क्या है। दूसरा है कि हमारा भोजन, हमारा वी आर व्हाट वी ईट, ये हम लोग को पहले से सिखाया जाता है। बचपन से होता है तो हम लोग को वही पढ़ाया जाता है, वी आर व्हाट वी ईट। हम लोग जब भी अपना थाली देखते हैं घर में परोसा हुआ, सादा होता है लेकिन उसमें वो परिपूर्ण होता है। तो जो फास्ट फूड है उसको बच्चों को वो भी दिखाइए कि इसमें क्या है। आजकल के बच्चे बहुत स्मार्ट है, बहुत होशियार है। अगर आप उनको बोलेंगे कि उसमें क्या, उसका फ़ायदा क्या है, वो मान जाएंगे। मैं शिक्षिका हूँ, मुझे पता है बच्चों बहुत स्मार्ट होते हैं, उनको सब समझता है। आप अपने इससे बोल दीजिएगा उनको। फिर हमारे बोल देते हैं कि केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मधुजा चातुर्य कसे पार, मोरोपंत कब बोल के गए हैं, संत रामदास बोल के गए, नित्य नूतन हिंदावे उदंड देशाटन करावे। तो जब भी हम लोग जाते हैं कौन से भी स्थान के ऊपर, हम लोग जाते हैं, मजा करते हैं, एंजॉय करते हैं, लेकिन अगर थोड़ी सी हम लोग भी अपनी थोड़ा सा एक ये करें, बच्चों को थोड़ा उसका ऐतिहासिक महत्व समझा दे, उसका ऐतिहासिक थोड़ा सा उसका क्या परंपरा है, उसका क्यों उसका लेना चाहिए हम लोग को, अगर वो आप बोल दें। हम लोग जब भी जाते हैं, नैरो रास्ते होते हैं, हम लोग एकदम बात शिस्त
जो ट्रैफिक का जो रूल्स है सब हम लोग करते हैं, वहाँ पे जो सार्वजनिक मालमत्ता है उसका रक्षण करते हैं, हम अपने जीवन में रोज के रोज वो भी कर सकते हैं, है कि नहीं? तो जो परिवर्तन है वो अगर हम अपने से लाए तो ज़्यादा है, वो भीतर से चालू होता है। अगर आप अपना देश बदलना चाहते हैं तो खुद से शुरुआत कीजिए। सरकार बदलने से नहीं देश बदलता, संस्कार बदलने से देश बदलता है। ये तो आप लोग भी मान लेंगे। तो आप प्लीज़ आप आपकी भाषा पे, परंपरा पे, देव देवताओं पे गर्व करें। आप अगर यही करेंगे तो आपके बच्चों को अपने आप संस्कार मिल जाने वाले हैं। तो सब ये मिलके हम लोग चलो यही संकल्प ले लेते हैं कि मैं बदलूंगा, मेरा परिवार बदलेगा, बच्चों को संस्कार मिलेगा। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद वर्षा टाफी जी आपको। आपने एक नारी शक्ति का परिवार के निर्माण में, समाज के निर्माण में, राष्ट्र के निर्माण में क्या योगदान हो सकता है, इसके ऊपर आपने बहुत ही धमधम से हम सबको मार्गदर्शन प्रदान किया। बहुत बहुत धन्यवाद। दोबारा एक बार जोरदार तालियों से वर्षा आपके पिता स्वागत करते हैं, जिसने निःशब्द रहते हुए भी किंतु निरंतर रूप से सामाजिक एकीकरण और राष्ट्र निर्माण के कार्य में स्वयं को समर्पित रखा है। वह संगठन है राष्ट्रीय स्वयं सेवक संघ। पिछली पूरी सदी के दौरान संघ ने हिंदू समाज के भीतर एकता को बढ़ावा दिया है, सामाजिक सद्भाव और एकजुटता के संदेश का प्रचार भी किया है। साथ ही देशभक्ति के मूल्यों से ओतप्रोत लाखों स्वयंसेवकों को गढ़ा है। इस प्रकार से है सामाजिक सद्भाव, हम सब के बीच सामाजिक सद्भाव बना रहे। पारिवारिक प्रबोधन, आज परिवार बिखर रहे हैं, इसके ऊपर पारिवारिक प्रबोधन के रूप पर संघ ने बहुत ही बड़ा योगदान रहा है राष्ट्र के लिए। साथ ही मुख्य जो कार्य संघ ने किया है वह नागरिक होता है। उसी तरह एक नागरिक का अपने समाज और राष्ट्र के प्रति भी कर्तव्य होता है। उस कर्तव्य को एहसास दिलाने में संघ वक्ता को मैं आमंत्रित करना चाहता हूं, आदरणीय श्री महेश देशपांडे जी का। महेश देशपांडे जी हड़पसर भाग के प्रचार विभाग प्रमुख आरएसएस हैं। ये प्राध्यापक हैं, चंद्रशेखर औपले महाविद्यालय में प्राध्यापक का कार्य करते हैं। मैं निवेदन करता हूं कि वो हम सभी को मार्गदर्शन प्रदान करें। आदरणीय। धन्यवाद जी। इथं मंचावर उपस्थित वक्ते या ठिकाणी मगाशी काही नगरसेवक आले होते आणि उपस्थित सर्व हिंदू बंधू भगिनी आणि माता भगिनींनो, संघामध्ये लहानपणी एक गीत होतं, त्या गीताच्या काही 4 ओळी मी तुम्हाला सांगतो। मराठी समझ में आता है ना सबको? मराठी समजते ना? कोणाला समजत नाही असं हातवर करा ना। कोणच नाही? छान, व्हेरी गुड। पण नाही, ते समजत नाही असं विचारल्यावर त्यांनी हातवर केला याचा अर्थ त्यांना समजलंय। नाही, मी मराठीत विचारलं तर ते हातवर केलं ना त्यांनी, म्हणजे समजलंय। तर मराठी समजते, चांगली गोष्ट आहे, कारण मला मराठी जास्त प्रभावीपणे मांडता येईल। तर त्या गीताच्या 4 ओळी आहेत, त्या ओळी मी इथं सांगतो आणि मग थोडंसं काही इतिहास सांगून संघाचं काम मांडण्यासाठी मी इथं आज आलोय। ग्रीक हूण शक यवन टूटते थे भूमि पर, हारते थे हौसले पंचनद के तीर पर, पता नहीं कहाँ है वे अतीत में समा गए, काल के कपाल पे निज वे मिटा गए। अनेकांनी या देशावर आक्रमण केलीत आणि अनेकांनी ती आक्रमणं जी केलीत त्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी इथं अनेक वीर निर्माण झालेले आहेत। या अनेक वीरांनी इथं इतिहास रचला आहे, पण आम्हाला जो इतिहास शिकवला गेला आहे तो गुलामगिरीचा इतिहास शिकवला गेला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इतिहासाची 6 सुवर्ण पाने असं एक पुस्तक लिहिलंय। त्या पुस्तकात चंद्रगुप्तापासून, म्हणजे चाणक्यांपासून, चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्याला चाणक्यांनी
राजा बनवलं होतं. अतिशय उत्तम उदाहरण आहे ते. एका मेंढपाळाच्या मुलाला एका चाणक्याने राजा बनवलंय आणि आम्हाला आज सांगितलं जातं की प्रचंड जातीवाद इथं होता. असे 6 सुवर्ण पानं, 6 इतिहासाची सुवर्ण पानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिली आहेत. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचीच आम्हाला इतकी भीती वाटते की त्यांना कोणी, त्याचं कारण ज्याप्रमाणे इंग्रज घाबरत होते स्वातंत्र्यवीर सावरकरांना, तसे आजही घाबरणारी मंडळी आहेत. या 6 सुवर्ण काळ जो आहे भारताचा 6 सुवर्ण काळ झालेत. याच्या व्यतिरिक्त अजूनही झालेत, पण हे अतिशय प्रमुख 6 सुवर्ण काळ आहेत. त्याचा इतिहास त्या पुस्तकामध्ये सावरकरांनी मांडलाय. चाणक्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचे हे 6 सुवर्ण काळ आहेत. पण आम्ही विसरलो आहे. 1835च्या दरम्यान एक मेकॅले नावाचा इथे इंग्रज आला, लॉर्ड मेकॅले, आणि त्याला असं सांगण्यात आलं होतं की भारतभरामध्ये प्रवास कर आणि या ठिकाणी प्रवास करून नेमकी इथं काय, या लोकांची संस्कृती संपत का नाही याचा अभ्यास कर. त्याच्या असं लक्षात आलं की अरे या ठिकाणचे लोक जे आहेत, केरळमध्ये केवळ एकट्या केरळमध्ये काही लाख गुरुकुलं होती. मुलींसाठी सुद्धा शाळा त्यामध्ये होत्या. पण वेगवेगळ्या प्रकारचे नरेटिव्ह आमच्या समोर मांडले जातात आणि आम्हाला सांगितलं जातं की इंग्रजांनी इथं आल्यानंतर आम्हाला शिक्षण द्यायला सुरुवात केली. इंग्रजांनी इथं आल्यानंतर खोलीमधली शाळा सुरू केली, खोलीमधला वर्ग सुरू केला. आणि आज इंग्रज आमच्याकडच्या ज्या वेधशाळा आहेत त्या त्यांच्या देशामध्ये चालू करतात. मेकॅलेंनी बघितलं की या लोकांना जर इथल्या संस्कृतीचा विसर पाडू शकलो तर यांच्यावर राज्य निश्चित करता येईल. यांच्यामध्ये जातीभेद निर्माण करू शकलो तर यांच्यावर राज्य निश्चित करता येईल. आणि म्हणून इंग्रजांनी घोडा आणि झोडा ही संस्कृती अवलंबली. आमचा इतिहास आम्हालाच सांगण्यात आला नाही, खोटा इतिहास इथं मांडण्यात आला. आणि आजही असे प्रकार चालू आहेत. त्याच्यासाठी आमच्या हिंदूंमधल्या लोकांना हाताशी धरलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 60% मुस्लिम होते असं कोणतरी पुस्तक लिहितं, तो हिंदूच असतो. लक्षात ठेवा, तो हिंदूच असतो. आणि हे पुस्तक लिहिल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार केला. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा धर्माधिष्ठित राज्याचा काळ होता. त्यांनी हिंदूंसाठी छत्रधर म्हणून ते छत्रपती आहेत. त्यांनी हिंदूंचं राज्य निर्माण केलं म्हणून त्यांनी सप्तनद्यांचा जल अंगावर घेऊन अभिषेक करून घेतला. जागा भट्टांकडनं अभिषेक करून घेतलाय. कलमा पडून त्यांचा अभिषेक झालेला नाही, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजे होते. पण मग आम्ही विसरलो आणि आम्हाला वेगळ्या गोष्टी शिकवण्यात आल्या. आम्हाला हिंदूंचं जे आम्ही नेहमी संस्कृती सांगतो, वसुधैव कुटुंबकम ही संस्कृती सांगतो, त्याचा चुकीचा अर्थ सांगितला जातो. आणि वसुधैव कुटुंबकम म्हणून मग सगळे धर्म सारखे असू शकत नाही. केवळ एकमेव धर्म आहे जो सगळ्या धर्माच्या प्रार्थनांना मान्यता देतो. केवळ एकमेव धर्म आहे जो सगळ्यांच्या मतांचा आदर करतो. केवळ एकमेव धर्म आहे जो तुम्हाला तुमच्या धर्माप्रमाणे जगण्याची परवानगी देतो. त्या धर्माचं नाव आहे सनातन हिंदू धर्म. नाही तर या ठिकाणी जिजिया कर लावलेलं आहे. तुम्हाला देवाची पूजा करायची असेल, तुमचा धर्म पाळायचा असेल तर जिजिया भरायला लागेल. जगायचं असेल या आमच्या राज्यामध्ये जगायचं असेल तर याच धर्माचा तुम्ही धर्माचं आचरण केलं पाहिजे असं सांगण्यात आलं. गोव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एकदा गोव्यामध्ये स्वारीवर गेले असताना
त्या ठिकाणी काही लोक तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणचा जो कोणी व्हाईसराय होता पोर्तुगीज, त्यांनी एक आदेश काढला होता की या ठिकाणी जर राहायचं असेल गोव्यामध्ये तर तुम्हाला तुमचा धर्म सोडावा लागेल, अन्यथा इथून गोवा सोडून जावं लागेल, तुमची संपत्ती इथं घेऊन जावं लागेल. आणि अक्षरशः त्याप्रमाणे त्यांनी अत्याचार सुद्धा तिथे केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना पाठवलं आणि त्या मावळ्यांनी 4 पादऱ्यांना पकडून आणलं. त्या 4 पादऱ्यांना पकडून आणलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं तुम्ही हिंदू धर्म स्वीकारणार का? असं विचारल्यानंतर ते म्हटले आम्ही हिंदू धर्म स्वीकारणार नाही, आम्ही ख्रिश्चन आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 पादऱ्यांची मुंडकी करून केली आणि भेट म्हणून व्हाईसरायला पाठवली आणि त्याला कडक असा संदेश पाठवला, या ठिकाणी हिंदूंचा जर का तू अशा प्रकारे छळ केला तर अशाच भेटी तुला मिळतात. पण हा इतिहास आम्हाला शिकवला जात नाही. अशा प्रकारचा इतिहास आम्हाला शिकवला जात नाही, पराक्रमाचा इतिहास आम्हाला शिकवला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनाही अशा प्रकारचं जर काय एखादी गोष्ट सांगितलं तर ते सेक्युलर धोक्यात येतो. 1920 मध्ये या ठिकाणी खिलाफत चळवळ झाली. आजचं वातावरण आणि त्यावेळेच्या वातावरणाची जर तुलना केली तर तुमच्या असं लक्षात येईल की तो खैमनाई मेला आहे आता इराणमध्ये, त्याला त्या इस्रायल आणि अमेरिकेच्या दोघांनी मिळून त्याच्या त्या निवासावर मिसाईल सोडलं आणि त्या निवासामध्ये मिटिंग घेत असताना त्याचा नाश केला, मारून टाकला. हा खेमनाई कोण आहे? हा खेमनाई त्या इराणचा प्रमुख नेता. ऍक्च्युली तो कुठल्या म्हणजे ऑफिशियली तो कुठल्याही प्रकारचा त्या देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असं काही नाहीये. तो धर्माचा नेता आहे आणि त्याच्याबद्दल इथं उर बनवलं चाललंय. त्याच्याबद्दल ज्याप्रमाणे इथं आज उर बनवलं चाललेलं आहे असं 1920 मध्ये तुर्कस्तानातला खलिफा ज्याचं राज्य जेव्हा बरखास्त करण्यात आलं त्याच्याबद्दल खलिफाचं राज्य परत प्रस्थापित करा म्हणून इथं उर बनवलं चाललं होतं. त्याचं नेतृत्व आपल्या देशाचे त्यावेळेचे महान नेते करत होते. त्या खिलाफत चळवळीचं रूपांतर दुसऱ्या एका चळवळीत केलं आणि त्याचं नाव बदललं. नावामध्ये समानता बघा कशी आहे, खिलाफत असहकार. जेव्हा असं लक्षात आलं की खिलाफत चळवळ म्हटल्यावर चालत नाही काही लोकांना, पण त्याला असहकार केलं. या असहकार चळवळीत एक काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यांचं नाव होतं केशव बळीराम पंत हेडगेवार. तेही त्या आंदोलनात होते, स्वातंत्र्यासाठी लढत होते, कारण ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यावेळेस सगळेच लोक काँग्रेसचे कार्यकर्ते होते, देशभक्त लोक काँग्रेसमध्ये होतेच. आणि ते लढत होते तर त्यांना त्यावेळेस तुरुंगवास झाला, जवळजवळ वर्ष 1.5 वर्षाचा तुरुंगवास झाला. आणि या तुरुंगवासात त्यांनी विचार केला की या देशावर अशी संकट काय येतात, या देशाची अशी दैना का झालेली आहे, या देशाची अवस्था अशी का झालेली आहे. माझ्या देशामध्ये एवढी समृद्धी होती कि जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा वो भारत देश है मेरा. अशी गाणी तर गीतकारांना लिहावंशी वाटतं. मग असा भारत देश असताना, अशी माझी संस्कृती असताना इथं लोक येऊन आमच्यावर गुलामगिरी कशी काय घालू शकतात याचा त्यांनी विचार केला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हिंदू झोपलेला आहे, कारण त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की मी हिंदू आहे आणि गर्व से कहो हिंदू आहे, मैं हिंदू हूं असं म्हणण्याची सुद्धा लाज वाटत होती. दुर्दैव इतकं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा ऍक्सिडेंटली हिंदू असं म्हणतात त्यावेळेसचे पंतप्रधान. मग ही परिस्थिती काय निर्माण झाली आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे. अनेकांनी अनेक वेळा या हिंदू धर्मावर आलेले संकट दूर केले. कदाचित त्या भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटलंय ना, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा आत्मानं
या धर्मावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा मी इथं अवतार घेईल असं जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतं, बहुतेक आपल्या रक्तामध्ये ते घुसलेलं आहे. मला काय करायचंय? झोपलेला हिंदू. त्याला वाटतं की आता काय हिंदू विचारांच्या माणसाचं सरकार आला, आता काय गरज आहे आपल्याला? सगळ्यात जास्त गरज आहे सगळ्या बाजूनी संकट आहे. सगळ्या बाजूनी शिक्षणामध्ये संकट आहे, व्यापारामध्ये संकट आहे, राजकारणामध्ये संकट आहे, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठले बॉलिवूड घ्या तिथं पण संकट आहे. एकटा तो धुरंधर पिक्चर आला ना, सगळा भूत काढला त्यांनी बॉलिवूडचा. प्रचंड धुरी काढला बॉलिवूडमध्ये. त्या वामपंथी लोकांमध्ये तर असं काही अस्वस्थता निर्माण झालेली आहे की जसं काय ते धुरंधर याला स्वप्न दिसतोय. दररोज स्वप्न दिसतो, दिसत पाहिजे. पण डॉक्टर हेडगेवार कोण होते? अगदी लहानपणी शाळेमध्ये असताना हा केशव प्रायमरी शाळेत असताना त्यावेळेसच्या त्या राणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या भारत देशामध्ये सगळ्या शाळांमधून मिठाई वाटण्यात आली. आणि हा बाल असलेला केशव याला जेव्हा मिठाई मिळाली तेव्हा त्यांनी ती मिठाई घेतली आणि कचऱ्यात फेकून दिली. त्याला विचारलं, कारण कचऱ्यात का फेकली? ती राणी माझी कोण आहे? ती राणी तिचा वाढदिवस माझ्या देशात का साजरा करायचा? मी तिची गुलामगिरी सहन करणार नाही. दुसरा एक प्रसंग सांगतो. इन्स्पेक्शन आलं होतं शाळेमध्ये आणि केशव कुठल्या तरी 5व्या 6व्या वर्गामध्ये असेल. ते इन्स्पेक्टर या शाळेमध्ये आल्या वंदे मातरम सगळ्या मुलांनी घोषणा दिली. कोणी केलं तर त्याकडे केशवच होतं. अशा बालपणापासूनच ज्याच्या रक्तामध्ये देशभक्ती होती असे केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्या असहकार चळवळीमध्ये तुरुंगात गेल्यानंतर विचार केला की काय केलं पाहिजे. असं एक संघटन या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे की ते हिंदूंमध्ये सारखी चेतना निर्माण करत राहील. समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये या संघटनेचा प्रभाव राहील अशा प्रकारचं एक संघटन या हिंदूंचं निर्माण केलं पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि म्हणून मग 1925 साली विजयादशमीच्या दिवशी काही स्वयंसेवकांना घेऊन 10-15 स्वयंसेवक, त्यात काही बाल होते, काही तरुण होते, काही त्यांच्या वयाचे होते, यांना घेऊन त्यांनी शाखा चालू केली, संघ चालू केला. आणि मग हळूहळू हा संघ पुढे नेत 1940 नंतर गोळवलकर गुरुजी आलेत. त्यांची सरसंघचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. डॉक्टर हेडगेवारांनी त्यांची नेमणूक सरसंघचालक म्हणून केली आणि जवळजवळ 32 वर्ष गुरुजींनी संघचालक म्हणून काम केलं. संघाचा विस्तार केला. अनेक समाजाच्या अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना निर्माण केल्या. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्या भारती असेल, विद्यार्थी क्षेत्रामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, धर्म क्षेत्रामध्ये विश्व हिंदू परिषद असेल, अशा अनेक संघटना. मजदूर क्षेत्रामध्ये अखिल भारतीय मजदूर संघ आहे, शिक्षकांची संघटना आहे. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थांमधून राष्ट्रीय स्वरूपाचं काम करायला सुरुवात केली. हे करत असताना त्या संस्था तर उभ्या केल्याच, जवळजवळ 54 संस्था आज संघ परिवारामध्ये आहेत. त्यात राजकीय संस्था संघटना पण आहे, भारतीय जनता पार्टी. पण अशा या 54 संस्था निर्माण करत असताना या समाजाचा आम्ही काही देणं लागतो. या समाजामध्ये जे काही त्यांनी विचार केला की हा समाज हा का गुलामगिरीत जातो सारखा सारखा, या ठिकाणचं जे फोडा आणि झोडा नीती इंग्रजांनी आणली होती की त्यांना असं लक्षात आलं की इथं आमच्यामध्ये भेद निर्माण केला जातो. हा भेद संपुष्टात आणण्यासाठी सामाजिक समरसता मंच नावाचं त्यांनी एक संघटन चालू केलं आणि त्यामध्ये
सद्भाव गती ही गतिविधी चालू केली संघाने. सेवा वस्तीमध्ये जाऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवतात संघाचे संसद. असे प्रकल्प 1,29,000च्या वर आहेत भारतभरात, की जे सेवा वस्ती म्हणजे झोपडपट्टीमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या मुलांसाठी काही संस्कार केंद्र असेल, काही वाचनालय असेल, काही अभ्यासिका असतील, काही वेगवेगळ्या प्रकारचे असे खेळाच्या माध्यमातून त्यांचं संघटन करणं असेल, अशा वेगवेगळ्या असे अनेक प्रकल्प, जवळजवळ 1.5 लाखाच्या जवळपास असे प्रकल्प हे सेवेच्या माध्यमातून संघाचे स्वयंसेवक करत असतात. भरपूर मोठा विस्तार आज संघाचा झालेला आहे. पण एवढं करून चालेल का हो? समाजामध्ये अजूनही संघ हार्डली 3 ते 4 कोटी लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. अनेकांना माहिती आहे संघ काय आहे ते, पण 3 ते 4 कोटी लोकांपर्यंत पोहोचलाय. अजूनही जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून संघाला असं वाटतं की हे आपल्या याच्यामधले जे भेद आहेत हे संपले पाहिजेत आणि सर्व हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. संघामध्ये एक आणखीन एक गीत म्हटलं जातं, त्याच्या 4 ओळी सांगतो. फूल कर भी जाति पंथ की न बात हो, भाषा प्रांत के लिए कभी न रक्तपात हो, फूट का भरा घड़ा है फोड़ कर बढ़े चलो, भला हो जिसमें देश का वो काम सब किए चलो. मग या पद्धतीने संघाने असा विचार केला आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की संघ असं म्हणतो की हे काम जे आहे हिंदूंना एकत्रित करण्याचं काम, हे काही केवळ संघाचं एकट्याचं काम नाही. समाजामध्ये असे अनेक लोक आहेत, अनेक संस्था आहेत, अनेक संघटना आहेत की जी काम करतात, राष्ट्रीयत्वाच्यासाठी काम करतात, भारताचं भवितव्य उज्ज्वल व्हावं यासाठी काम करतात. या सगळ्यांना आपण सोबत घेतलं पाहिजे आणि हे सगळ्यांना एकत्र घेऊन आपण भारत देशाचं भवितव्य घडवलं पाहिजे. आज आपल्याकडं जग बघतंय, निश्चितच भारत देश हा गुरुस्थानी, गुरु हा सगळ्यात मोठा गुरु आहे, लक्षात घ्या. आणि गुरुत्वाकर्षण जे म्हणतात ना, तसं ते गुरु आहे. तर हे आकर्षण जे निर्माण झालेलं आहे आज जगभरामध्ये भारताबद्दलचं, आणि भारताला गुरु स्थानी जे काही अनेक लोक समजतात की भारताने या देशाचं जगाचं गुरु म्हणून नेतृत्व करावं आणि जगाला एक रस्ता दाखवावा. आज ते इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारताची भूमिका लोकांना महत्वाची वाटते. आपल्या भारतातल्या काही लोकांना ती खोटं वाटतं, पण जगातल्या लोकांना ती महत्वाची वाटते. आज अशी परिस्थिती निर्माण झाली, पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे. पण या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या. लव जिहाद हा शब्द संघाने आणलेला नाहीये. लव जिहाद हा शब्द हिंदू संघटनेने आणलेला नाहीये. केरळमध्ये एका मुलीवर फसवून तिला, केरळच्या एका मुलीला फसवून, जसं मगाशी यांनी सांगितलं की या ठिकाणचा तो ध्रुव नाव त्यांनी धारण केलं, एका हिंदू मुलीशी लग्न केलं आणि नंतर मग सांगितलं की अरे याचं नाव तर वेगळंच आहे. असे आपल्यासमोर अनेक प्रसंग घडलेले आहेत. न्यूजपेपरमध्ये वाचले असतील, टी व्हीवर बघितलेले असतील, आजकाल मोबाईल आलाय, व्हॉट्सअपवर बघितलेलं असेल. मग अशा प्रकारचं ख्रिश्चनाच्या मुलीशी जेव्हा ते घडलं, त्या तिथल्या सरकारही काँग्रेसचं होतं, भाजपचं सरकार नव्हतं. कोर्टामध्ये ती बाजू जेव्हा मांडली तेव्हा तो शब्द कॉइन केलाय, कोर्टाने कॉइन केलाय लव जिहाद. हा शब्द कोणी हिंदू संघटनेने, संघाने, भाजपने किंवा इतरांनी कॉइन केलेला नाही. हा शब्द कोर्टाने कॉइन केलाय आणि जे सत्य आहे ते कोर्टाने सांगितलेलं आहे. लव जिहाद 100% याच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे. याच्यापासून आपण सावध राहण्यासाठी आपण जे पंचपरिवर्तन सांगितलं त्याच्यातलं कुटुंब प्रबोधन जे आहे ते आमच्या घरामध्ये होतं का? आमच्या घरामध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसतो का? भोजन एकत्र करतो का? आमच्या घरामध्ये भजन होतं का? आमच्या संस्कृतीचं रक्षण होतं का? आमचे सण साजरे करतो का? पुढच्या पिढीला कदाचित काही वर्षानंतर या पुढच्या 1-2 पिढीला
कदाचित आमच्या संस्कृतीतलं काय काय सण आहेत हे तर माहीत असतील की नाही, शंका वाटायला लागलेली. एकत्रित कुटुंबापासून मायक्रो कुटुंब असं आपला प्रवास चाललेला आहे. पहिले कुटुंबामध्ये मोठी संख्या असायची, नंतर आला हम दो हमारे दो, नंतर हम एक हम दो हमारा एक, आणि आता तर एकही नाही, आमचा डॉगी. ते डॉगीलाच घेऊन बसतात. आपण आपल्या घरामधली जी मुलगी आहे, जो मुलगा आहे, हे मोबाईलमध्ये काय बघतात, कोणाशी बोलतात, काय करतात, त्यांचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, कोणाच्या घरी जातात, याचा नक्की आपण विचार केला पाहिजे, माहिती ठेवली पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. हेच कुटुंब प्रबोधन आहे. याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. ताईंनी पंचपरिवर्तनाचा उल्लेख इथं केला, त्याच्यातलं कुटुंब प्रबोधन एक आहे. त्याच्यानंतर समरसता आहे. आज जर आम्ही बघितलं तर आम्ही हॉटेलमध्ये कुठेही जातो, त्या हॉटेलमध्ये कोण आहे ते बघत नाही, कोणत्या जातीत आहे ते बघत नाही, तिथे जेवण करतो. पण मग आमच्या डोक्यामध्ये जात का निर्माण होते, आमच्या मनामध्ये ही जात का राहते, हा माझ्या जातीचा नाही, तो माझ्या जातीचा आहे, म्हणून तो माझ्या जवळचा आहे, असं का आम्हाला वाटतं. हेच मग त्यावेळेस काय वाटत नाही, ज्यावेळेस आम्ही कोणाकडून फळं घेतो, नाव महादेव लिहिलेलं असतं आणि आम्ही ते युपीआयने करायला गेलं की वेगळंच नाव येतं. याचा विचार आम्हाला करायला लागेल. हे सगळे संकट सांगतोय मी, हे आपल्या धर्मावर नाही फक्त, हे आपल्या देशावर आलेले संकट आहेत, हे आपल्या समाजावर आलेले संकट आहेत. सद्भाव आम्ही ठेवलाच पाहिजे. आमच्या जाती आम्ही आता विसरलो पाहिजे असं संघाला वाटतंय आणि संघ त्यासाठी काम करतोय. आपणही सगळ्यांनी यामध्ये सहभाग व्हावा. आज पर्यावरणावर मोठं संकट आलेलं आहे. दिवाळीच्या वेळेस आणि होळीच्या वेळेस फक्त पर्यावरण आठवतं. आता तिकडे जे बॉम्ब फुटतात आहे, जे मिसाईल फुटतात आहे, त्यांनी सगळं वातावरण एकदम प्रफुल्लित होत आहे बरं का. दिवाळीच्या वेळेच्या फटाक्यानं वातावरण बिघडतं. पण हे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. पाणी काही दिवसानंतर पाणी मिळेल की नाही याची शंका वाटते. झाडांची संख्या कमी झालेली आहे. आम्हाला आमच्या संतांनी सांगून ठेवलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. हे वृक्ष नाहीत, हे आमचे सोयरे आहेत, हे आमचे नातलग आहेत. आणि म्हणून आमच्या याच्यामध्ये त्या वृक्षांची सुद्धा आम्ही पूजा करतो, त्या नदीची आम्ही पूजा करतो. असा आमचा देश आहे, अशी आमची संस्कृती आहे. मग ह्या पर्यावरणाचं रक्षण करण्याची सुद्धा माझी जबाबदारी आहे. म्हणून पर्यावरण परिवर्तन होणं आवश्यक आहे. कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण परिवर्तन, त्याच्यानंतर आहे नागरी कर्तव्य. हे नागरी कर्तव्य म्हणजे काय तर साधं आम्ही बघतो ऑफिसच्या वेळेमध्ये प्रचंड गर्दी असते रस्त्यांवर. ही प्रचंड गर्दी का असते त्याच्यातलं एक महत्वाचं कारण असं आहे की नियम पाळले जात नाहीत. प्रत्येकाला समोर जायची घाई. त्या मिझोराम मधला एक व्हिडिओ मी बघितला. त्या मिझोराम मध्ये फक्त मध्ये अशी रेष आखलेली होती रस्त्याच्या. प्रचंड गर्दी होती एका बाजूने, एक बाजू पूर्ण रिकामी होती, पण एकही जण पुढे जात नव्हता कोणी. मिझोराम मधलं आपल्या देशातलं आहे. कुठेही थुंकतो आम्ही, आणि जिथं लिहिलेलं असेल थुंकू नका तिथं मुद्दाहून थुंकतो. एक महाशय सिंगापूरहून इथं आले आणि इथं सांगायला लागले, अरे काय सिंगापूर आहे म्हणे, तिथं जर का चिंगम खाऊन तुम्ही थुंकला ना तर तुम्हाला डायरेक्ट जेलमध्येच नेतात. त्याच्या आधी इथंच थुंकला होता. मग इथं आलं की थुंकलं चालतं, तिथं मात्र नाही चालत. तिथलं तो मोठ्या भूषणाला सांगतो इथं नियम पाळा बरं का, कारण कडक आहेत. इथं नियम कडक केले की लगेच हिटलरशाही आली म्हणतील. साधे साधे नागरी कर्तव्य आहे ही आम्ही नागरिक शास्त्रामध्ये लहानपणी शिकवल्या गेली होती आम्हाला. आज ते नागरिक शास्त्र गायब झालं. पण ही नागरी कर्तव्य आई वडिलांनी, आजी आजोबांनी आपल्या मुलांना, नातवांना ही जरूर शिकवावी की बाबा रे, हे समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही माझ्यामुळं. हेच माझं नागरी कर्तव्य.
मी अशी वागणूक ठेवेल नेहमी की माझ्यामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही, हे माझं नागरिक कर्तव्य. संघाला ही अपेक्षा आहे की नागरिक कर्तव्य परिवर्तन होणं आवश्यक. आणि शेवटचं जे स्वबोध, याच्यावर तर 100% आता मी बोललो की स्वबोध आम्ही कोण होतो, आम्ही चाणक्य होतो. आमच्या या धर्मामध्ये चाणक्य होऊन गेले, आमच्या धर्मामध्ये पप्पा रावळ होऊन गेले, आमच्या देशामध्ये बडफुकन होऊन गेले, आमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले, छत्रपती संभाजी महाराज झाले, जिजामाता झाल्या आणि त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. मग आम्हाला आमची स्वओळख असली पाहिजे. आम्हाला आमचा द्वेष आज हास्यास्पद वाटतो, आमचं भोजन आम्ही विसरलो आहे. स्वची जाणीव होणं आवश्यक आहे. आणि म्हणून आत्मनिर्भर जे म्हटलंय ना, ते खरं स्वची जाणीव झाल्याशिवाय आत्मनिर्भर होणार नाही. या स्वसोबत शत्रुबोध असण्याची आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रुबोध होता, म्हणूनच तर त्या अफजल खानाला इथं आल्यानंतर त्या अफजल खानाला मारलं, म्हणून शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कोथळा काढला नाही. त्यानं माहित होतं यांनी तुळजाभवानीचं मंदिर फोडलंय, त्याला माहित होतं पांडुरंगाचं मूर्ती फोडली आहे, आणि म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांनी त्याला मारलं. ते सोडणारच नव्हते, ते सोडणारच नव्हते, कारण त्यांना शत्रुबोध होता. तर अशा प्रकारचा हा शत्रुबोध सुद्धा असण्याची आज आवश्यकता आहे. कारण आज मायावी राक्षस ज्याप्रमाणे रामायण महाभारत काळात आपण बघितलंय, टीव्हीवर आपण बघितलं की तो मायावी राक्षस असतो. तो मेघराज जो रावणाचा पुत्र आहे, तो त्या ह्याच्यामध्ये आकाशामध्ये दिसतो, तिकडे बाण मारला की तो दुसरीकडे निघतो. त्याचप्रमाणे आज मोठं संकट वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे. आवाज लव्ह जिहाद असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठं संकट आलेलं आहे. आपल्याला ओळखता आलं पाहिजे की नेमकं काय आहे. आपल्या धर्माची निंदा नाळसी करणारे मेसेज आपलेच लोक पाठवतात. त्यांना वाटतं नाही मी फार मोठं काम करतोय. वेगवेगळ्या माध्यमातून जे संकट आले ती आम्हाला ओळखण्याची आज आवश्यकता आहे. आणि संघाचं हे आव्हान आहे सगळ्यांना की सर्व हिंदूंनी जातपात विसरून एकत्र यावं. छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना आपल्याला माहिती आहे की त्यांनी 18 पगड लोकांना एकत्र केलं, त्यांना एकत्र बांधलं आणि त्यांना एकत्र बांधून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. मग आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणार आहोत की त्यांच्यातला काहीतरी गुण आमच्यात येईल असा प्रयत्न करणार आहोत, याचा विचार आपल्याला करायची आज आवश्यकता आहे. मी संघाचा इतिहास जो आहे तो तुमच्यासमोर मांडला. इथं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला, अजून मोठी संख्या व्हायला पाहिजे खरं पाहिलं तर, पण बराच मोठा हिंदूंचा समाज अजूनही झोपलेला आहे. आपण त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू, जागृत करण्याचा प्रयत्न करू आणि इथून पुढं आपल्या देशाच्यासाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या धर्मासाठी आपण जागृत राहूया. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय, गंगा मैया की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद महेश देशपांडे साहब. जोरदार तालियों के साथ इनका अभिनंदन करते हैं हम. इन्होंने हमारी सनातन संस्कृति के ऊपर बहुत ही अच्छा प्रकाश डाला है. साथ ही राष्ट्रीय स्वयं संघ के जो 100 वर्ष का योगदान रहा है राष्ट्र के निर्माण में, समाज व्यक्ति के निर्माण में क्या क्या कार्य करते हैं, इनका बहुत बड़ा उद्बोधन इसके माध्यम से हम सभी को काफ़ी इससे ज्ञान प्राप्त हुआ है. भाइयों बहनों, जब अपने समाज की विशालता पर विचार करते हैं तो कुछ सुंदर पंक्तियाँ मन में आती है. हमारी संस्कृति एक शाश्वत है, हमारी संस्कृति एक शाश्वत है. हमारी रगों में एक ही रक्त बहता है, हमारी रगों में एक ही रक्त बहता है. हमारा समाज एक विशाल महासागर है, हमारा समाज एक विशाल महासागर है. हम सब उसमें केवल बूंदे मात्र हैं, हम सब उसमें केवल बूंदे मात्र हैं. हम सब, हम में से प्रत्येक व्यक्ति समाज के उस विशाल महासागर में नन्ही बूंदे हैं. राष्ट्र सेवा का संदेश छोटा सा. हमारी संस्कृति में सदैव स्वार्थ के ऊपर परमार्थ को प्राथमिकता दी गई है.
यानी कि दूसरे की सेवा करें, परोपकार। जिस प्रकार नदियां कभी अपना जल स्वयं नहीं पीती हैं, वृक्ष कभी अपने फल नहीं खाते हैं, अपने तन मन और धन को अपने राष्ट्र को समर्पित करते हो, जो ऐसा करता है वही वास्तव में एक महान देशभक्त है। जो व्यक्ति समाज और राष्ट्र को कुछ वापस देता है वही सच्चे अर्थों में एक महान व्यक्तित्व कहलाता है। अब आगे की ओर हम बढ़ते हैं। इस कार्यक्रम के धन्यवाद ज्ञापन के लिए मैं आदरणीय मोहन जी को निमंत्रण करता हूँ, आकर के धन्यवाद ज्ञापन प्रस्तुत करें। आदरणीय मोहन जी, पवित्र मोहन जी, स्वागत करें तालियों से। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जय बदने शाखा के मुख्य कुछ उद्बोधन हम सबको प्रदान करें। नमस्कार। व्यासपीठ पर बैठे महानुभावों का सादरपूर्वक नमस्ते, और नारी शक्ति और जो लोग बैठे हुए हैं सबका नमन कि सभा में आए और सभा का महिमा मंडन किए और सभा का समाप्ति की ओर हम लेके चले। इस सभा को हम स्वयंसेवक कार्यकर्ता यानी कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जिसको आप आरएसएस कहते हैं, इसके पीछे वही लोग लगे हुए हैं। हम कि व्यक्ति विशेष का नाम नहीं लेंगे क्योंकि ये सामूहिक कार्य है। इस सामूहिक कार्य को करने में हमको 15 से 20 दिन से हम लगे हुए थे, क्योंकि सारी व्यवस्था करना इतना आसान नहीं है जितना आसान आपको दिखता है। चाहे वो भोजन का व्यवस्था हो, चेयर का व्यवस्था हो, टेबल की व्यवस्था हो, लोगों से संपर्क का व्यवस्था हो, सारी व्यवस्था में तन मन धन और समय ये चीज़ लगता है। ये आपको सबको पता है। जो स्वयंसेवक और कार्यकर्ता इस कार्य में निरंतर लगे हुए हैं उनको साधुवाद। और जो हमने भोजन की व्यवस्था की है, इस भोजन की व्यवस्था में जो लोगों ने बढ़ चढ़ के भाग लिए हैं उनका भी हृदय से अभिनंदन, शुभेच्छा और साधुवाद। जब भोजन की व्यवस्था हुई, मात्र 3 घंटे में हमारी भोजन की व्यवस्था हो गई थी, बिना पैसा सब लोगों ने काइंड दे दिए थे। हमने बोले 4 घंटा बहुत है, जिसको बोलेंगे वो हो जाएगा, हो भी गया। आपका मन में अगर सकारात्मक सोच है, अब अगर अच्छी सोचते हो, हर कार्य संभव है, हर कार्य संभव है। और मेरे को तो कम बोलने के लिए बोला गया है, नहीं तो मैं बोल भी सकता हूँ बहुत। मेरे बात को एक दायरे में रख के बोलता हूँ। तो सबका आभार है। चेयर से शुरू करके, पानी से शुरू करके, भोजन से शुरू करके जितने लोग लगे हैं, हमारे कार्यकर्ता और वॉलंटियर्स, जो लोग काम को समाप्ति की ओर लेके गए, ये विशाल हिंदू मिलन, मैं सबका आभार व्यक्त करता हूँ। इससे पहले हमने गायत्री परिवार का एक इवेंट किए थे 1 महीने पहले या 2 महीने पहले, वो भी ग्रैंड सक्सेस था। 800 से 1000 लोग आए थे। मेरा उम्मीद है आज भी 400 करीब लोग आए हैं, तब कि हम 3 से 4000 लोगों को तो डायरेक्ट संपर्क में आए थे। तो सबका आभार, सबको साधुवाद, सबको अभिनंदन। ऐसे करके हिंदू लोग जगे और इकट्ठे रहे और अपनी संस्कृति को बचा के रखें। सनातन की रक्षा हो, गौ माता की रक्षा हो, गाय की रक्षा हो, और अपना गीता का रक्षा हो और गंगा का रक्षा हो। इसके कह के मेरे वाणी को विराम देता हूँ। जय श्री राम, वंदे मातरम, भारत माता की जय। बहुत बहुत धन्यवाद मोहन सर। अब हम समापन कार्यक्रम के समापन की ओर चलते हैं। कार्यक्रम के समापन से पहले ये जो इतना विशाल जन सैलाब है, मुझे विश्वास है अगला जो भी कार्यक्रम होगा इस प्रकार का सनातन संस्कृति के लिए आप सब इससे 2 गुना या 3 गुना सब उपस्थित होंगे। क्या आप सब उपस्थित होंगे? आवाज नहीं आ रही है। क्या आप सभी उपस्थित होंगे? बहुत बहुत धन्यवाद। 2 मंथ पहले जैसा कि मोहन साहब ने बताया कि गायत्री महायज्ञ हुआ था, उसमें करीब 400 से 500 लोग आए थे। ये भूमि जो है जागृत हो चुकी है। उसी जागृति का परिणाम है कि यहाँ पे आप लोग इतने संख्या में दोबारा आए हैं।
और मुझे लगता है कि कुछ मंथ बाद दोबारा वो कार्यक्रम दोबारा यहाँ पे होगा और आप लोग बिल्कुल आप आइए। आप लोग को देख करके हमें हौसला मिलता है। हम लोग तो मेहनत करते हैं, लेकिन हम लोग का मेहनत तब सफल हो सकता है जब आप लोग हमें पीछे से सपोर्ट करें, ताकि हमका हौसला बने, ताकि हाँ नहीं दोबारा हमें कार्य करना चाहिए। तो मुझे पूर्ण विश्वास है आप सब इससे भी अधिक संख्या में अगली बार आएंगे। समापन की ओर हम चलते हैं। दोबारा आप सभी भोजन प्रसाद लेकर इसी प्रकार हमेशा पटवेल करते रहें। इसके बाद राष्ट्रगान होगा। राष्ट्रगान के लिए आप सभी अपने स्थान पर खड़े हो जाएं। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा। तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे। गाहे तब जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की भारत माता की भारत माता की। वंदे वंदे वंदे। प्रेस्या रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, गंगा माता की, गौ माता की, गीता माता की, भारत माता की, भारतीय संस्कृति की, सनातन धर्म की, वैदात बन महाकाल की जय। नमः पार्वती हर हर महादेव। बोले छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। बहुत बहुत धन्यवाद आप सभी का। म्यूजिक के जो आपने संगीत सुना था, सर यहाँ पे हैं। आप लोगों को कुछ अपने बच्चों को देना है संगीत के ऊपर, तो आप इनसे बात कर सकते हैं। आगे आने वाले समय में सुंदरकांड होगी, हनुमान जयंती 2 अप्रैल 2026। सभी लोग बढ़ चढ़ के भाग ले और सहभाग हो। धन्यवाद। जय बजरंग। हाथ नीचे लगा, गिर जाएगा गिर जाएगा वो दिखाता है। चम्मच डाल करो उसमें, और हमारा भी निकाल लीजिएगा ताकि पता चले। चम्मच इधर उधर है, इसके लिए देखिए तो दे दीजिए। निकालने के लिए चम्मच है क्या? अब 8.15 दो 15 लग्न होते घरी भावाची ओ इकडे या राव भाभी। हाँ राव भाभी इधर एक है। मटर